आता इथे दृश्य कोल्हापुरातली पाहतोय। नांदेड कोल्हापूर सध्या आंदोलन सुरू होतं आणि त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी हे आंदोलन सुरू असतानाच आंदोलक संतापल्याचं पाहायला मिळतंय। माने आणि आवाडींवर आंदोलक संतापलेले आहेत। पदयात्रा काढण्यात आलेली होती आणि त्या दरम्यानच आंदोलक संतापलेले पाहायला मिळतात। पदयात्रेत सहभागी न झाल्यानं आंदोलक संतापले। खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडेंना आंदोलकांच्या संतापाचा सामना या ठिकाणी करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, काय ताजा अपडेट आहे, काय घडतंय तिथं? प्रताप, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। राजू शेट्टी बोलताय। महादेवी हत्तीसाठी आंदोलन सुरू झालेलं आहे सकाळपासून आणि आता आंदोलक संतापल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासून ही पदयात्रा सुरू होती आणि त्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसादही दिलेला होता। अरे जरा तरी काय वाटायला पाहिजे। 12 तास चालू आहे, जरा दया दाखवा की। आज सकाळी 5:30 वाजता दिलशन भट्टारक आणि तिथे शिबिका आहे। या ठिकाणी चक्रेश्वरी मंदिर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये आपले माधुरे खेळत होते, बागडत होते। रात्री 12 वाजता त्याच ठिकाणून माधुरीची विदाई झाली। पण जाताना सुद्धा ते आपल्याला आणि मंदिराला विसरले नाही। डोळ्यात अश्रू होते, पण जाताना तिला मंदिराला अभिवादन करून मानवंदना करून मगच नांदरी गावाचा निरोप घेतलेला होता। खर तर आपल्या माधुरीवर अन्याय झालेला आहे। तुम्हाला अंधा कानून हा चित्रपट माहिती आहे। या चित्रपटामध्ये खोटे पुरावे तर तयार करून मोठा आळ घालून अमिताभ बच्चन यांना लगेच गुन्हे ठरवलं जातं आणि ते पुरावे ग्राह्य धरून कोर्ट त्याला जन्मठेपेची शिक्षा देतं। नेमका तशीच परिस्थिती आपल्या माधुरीच्या बाबतीत झालेली आहे। ज्यावेळेस या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका नराची तथाकथित प्राणी मित्र संघटना अस्तित्वातही नव्हती। म्हणजे 1993 साली एका 2000 साली महाराष्ट्रात आले असं ते ऐकलंय। ते अमेरिकेतून आलेले आहे। भलेही अमेरिकेत त्या संस्थेचं काम चांगलं असेल, प्राणी मात्रावर दया करण्यासाठी, प्राणी मात्रांच्या हक्कासाठी ती लढत असेल, पण महाराष्ट्रात आणि देशामध्ये मात्र ही पेटा म्हणजे
मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांची गुलाम झालेली आहे असं मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी एक प्राणी संग्रहालय स्थापन केलेलं आहे. त्या प्राणी संग्रहालयाचं नाव आहे वनतारा. या देशामध्ये प्राणी संग्रहालय कुणी सुरू करावं, त्याला मान्यता कोणी द्यावी, याला काही कायदे आहेत. केंद्रीय मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल झू अथॉरिटी म्हणजे केंद्रीय प्राणी प्राधिकरण हे काम करतात. आणि ते प्राधिकरण ज्या अशा पद्धतीचे झू आहेत ज्याला प्राणी संग्रहालय म्हणतो त्याला मान्यता द्यायचे काम करतं आणि ते 1978च्या कायद्याप्रमाणे करतं. नागपूरच्या एका औरंगाबादच्या आता संभाजीनगर झालं त्याचं संभाजीनगरच्या एका वकिलानं माहितीच्या अधिकाराखाली या वनताराची माहिती या सेंट्रल झू अथॉरिटीकडे मागितली. त्याचं त्या अथॉरिटीला दिलेलं पत्र माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की वनतारा अशा नावाचा प्राणी संग्रहालय या देशात कुठेही अस्तित्वात नाही. म्हणजे याचा अर्थ ही संस्थाच बोगस आहे. वनतारा नोंदणी केलेली नाही. या संस्थेमध्ये मुख्य जंगली प्राण्यांची तस्करी सुद्धा होते अशी माझी माहिती आहे. वनताराला त्यांच्याकडे आतापर्यंत 250 पेक्षा जास्त हत्या आहेत. तरी आमची माधुरी तिला त्यांना आवडली तर ती अतिशय वेगळी आहे, प्रशिक्षित आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे. म्हणून तिच्याबद्दल खोटं नाटक रिपोर्ट या पेटा या संस्थेला करायला लावला. तिची देखभाल होत नाही, तिची शिस्त होत नाही, तिच्या पायाला जखमा आहेत, अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप करण्यात आले. ज्या नांदणी जिनसेन मठामध्ये जो मठ 1200 वर्षापूर्वी स्थापन झाला, ज्या मठामध्ये 700 वर्षाहून अधिक काळापासून हत्ती सांभाळण्याची, हत्ती बाळगण्याची परंपरा चालू आहे, तो मठ भीक मागण्यासाठी हत्ती वापरला जातो अशा प्रकारचा आरोप या पेटानं केलेला आहे. आणि म्हणून त्या पेटाला सांगा आमच्या माधुरीचा महिन्याचा 1 लाख रुपये खर्च आहे. अंबानीला एकदा भीक मागायला लावा, 1 लाख रुपये महिन्यात गोळा करण्याचा विचार केला.
आपण म्हणतो, म्हणजे हत्ती बाळगणं हे अतिशय खर्चिक आहे आणि ते या मताची एक परंपरा आहे. म्हणून आपण सगळेजण भक्त लोक त्याचा खर्च करतो. जो 1993 साली 4 वर्षाची असताना माधुरी नांदणीला आली, 35 वर्षापासून ती शेतकऱ्यांच्या शेतात चिरणी बागडली पण कुणाचं नुकसान केलेलं आहे. तिला कंटाळा आला, नदीच पाण्यात खेळत राहते. आपली पंचगंगा नदी पारंपरिक वाद्य आहे आणि हत्तींना राहण्याकरता अतिशय चांगला असं वातावरण आपल्याकडे आहे. कारण आपल्या शिरोळ परिसरामध्ये कमीत कमी तापमान 13-14च्या खाली कधी जात नाही आणि जास्तीत जास्त 35च्या वर कधी जात नाही. याच तापमानामध्ये हत्ती हा रमत असतो. सदाहरित जंगलामध्ये राहणारा हत्ती आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडं पानगळ असणारी जंगल असणारा हा सारा प्रदेश आहे. मग गुजरातमध्ये हा हत्ती कसा जगेल, कसा राहील? या जामनगर ज्या ठिकाणी वनतळानं प्राणी संग्रहालय सुरू केलेलं आहे, तिथं जास्तीत जास्त तापमान 47 डिग्री नोंदवलं गेलेलं आहे, जे हत्तीला राहण्यासाठी पोषक नाही आहे, हे लक्षात ठेवा. अनेक मावलेले आहेत. या वनतारामध्ये आलेली पहिली हत्ती, जिचं नाव मयुरी आहे, या मयुरीला अल्बोइटिस नावाचा आजार झालेला आहे. म्हणजे सतत उभा राहिल्यामुळे हा आजार होतो आणि तरी सुद्धा या निर्भय लोकांनी अनंत अंबानीच्या लग्नामध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी सदर 3 दिवस त्या मयुरीला उभा केलं होतं. हे आमच्या माधुरीचा काय सांभाळ करणार आहे. पैसा कमावलेला आहे, आम्हाला पैसा कमावलेला आहे. वाटेल तेवढा पैसा खर्च करून ते राजकीय नेत्यांना मॅनेज करू शकतात, प्रशासनाला विचार घेऊ शकतात, कोर्टाला मॅनेज करू शकतात, पण या जनतेला मॅनेज करू शकतात. म्हणजे हा झालेला हा सगळा महापूर आहे. या कोल्हापूरला नदीचा महापूर बघितलेला आहे, पण या ठिकाणी माणसाचा महापूर आलेला आहे आणि तो एका मोठ्या आलेला आहे. आणि आम्ही पण पेटवून घेऊ, तर आमची माधुरी आलीच पाहिजे. मी अगदी सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला सुद्धा जाहीररित्या एक प्रश्न विचारू इच्छितो. जो वनतारा बेकायदेशीरित्या तिथं काम करतो, ती नोंद नाही, मग त्या प्राणी संग्रहालयामध्ये माधुरीला सोडा असा आदेश देण्याची हिंमत न्यायालयाची झालीच कशी? हा माझा सुप्रीम कोर्टाने असं समजायला नाही पाहिजे की आम्ही दिलेला निर्णय म्हणजे अंतिम निर्णय आहे. संविधानानं हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं आहे. त्या संविधानाला महामहिम राष्ट्रपतीकडे अपील करण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे, लक्षात ठेवा. आमदार बच्ची पाटील साहेबांनी माधुरीला परत आणा म्हणून जवळजवळ 2.5 लाख या गोळा केल्या, त्यांचे राष्ट्रपतींना पाठवलेले आहे.
म्हणून माधुरीची कैफियत घेऊन आपण सगळे इथं आलेलो आहोत. 12 तास चालवतामुळे आलेलो. सकाळी 5:30ला नांदणी सोडलेलं होतं. आता 5:30 वाजले. आमची माधुरी लढत गेली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही माधुरी नांदणीमध्ये, नांदणी परिसरामध्ये लहान मुलांच्यावर खेळायची अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. लहान मुलांच्यावर पाण्याचा फवारा उडवताना, त्यांना सोंडेत घेऊन उतरून येताना, या मुलांना खांद्यावर बसवताना, त्यांच्याकडून पाणी पिताना, केळी, सफरचंद अशा प्रकारचे फळं खाताना तुम्ही बघितलेले. तिला फळं अतिशय आवडायचे. आपल्या जिंचन भट्टारक महाराजांचं तिचं नातं वेगळं होतं. हत्ती हा अतिशय हुशार प्राणी असतो. कुठे खायला दिलं तर सोंडेत तपासून त्या काळवेला आहे का नाही बघून मग हत्ती तोंडामध्ये तो घास घेत असतो. पण माधुरी हत्ती जेव्हा महाराज तिला काही घालायचे त्यावेळी त्याला करत नव्हते. तुला लाडानं महाराजांना सांगायची तोंडात घाला. एकमेव महाराज असे होते की तिच्या थेट तोंडामध्ये कणकेचा गोळा किंवा मूळ किंवा फळं घालायची. इतकं नातं त्या दोघांचं दृढ होतं. इतकं नातं त्या दोघांचं दृढ होतं. म्हणून निर्माण सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर न्यायाचा आब राखायचा, कायद्याची मूज राखायची म्हणून विधिवत तिची पूजा करून तिला त्यांना मुलगी आवडता आले नाही. माधुरी सुद्धा लढत तुम्ही बघितलं. 4 तास नांदणीमध्ये मिरवणूक चालू होते. पण त्या माधुरीना तिला कुणी केळी खायला घातली,